श्रीकृष्ण परब्रह्मणे नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ चतुर्थोऽध्यायः ज्ञानयोगः। ज्ञानयोगाची प्रस्तावना। तिसऱ्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकापासून 29व्या श्लोकापर्यंत नियत कर्माचे आचरण करण्याची आवश्यकता या संबंधी भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे। 30व्या श्लोकापासून भक्ती प्रधान कर्मयोगाचा विधी सांगितला आहे। आसक्ती व ममता त्यागून परमात्म्यासाठी कर्माचे आचरण करणे प्रशंसनीय आहे आणि ते न करणे निंदनीय आहे। राग द्वेषाच्या आहारी न जाता स्वधर्माचे आचरण करण्याच उत्तम आहे। हे 31व्या श्लोकापासून 35व्या श्लोकापर्यंत स्पष्ट केले आहे। 36व्या श्लोकात अर्जुनाचा प्रश्न आहे व 37व्या श्लोकापासून अध्याय संपेपर्यंत त्याचे उत्तर दिले आहे। त्यात सगळ्या अनर्थाचे कारण जो काम आहे त्याच्या परिणामाचे वर्णन केले आहे। बुद्धीच्या सहाय्याने इंद्रियांना व मनाला स्वाधीन करून कामरूपी शत्रूचा नाश करण्यास सांगितले आहे। कर्माची तीव्रता सांगून या अध्यायात ज्ञानालाच प्रधानता दिली आहे। नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते व कर्मयोगाकरिता जितक्या आवश्यक गोष्टी आहेत त्या भगवान श्रीकृष्णाने वर्णन केल्या आहेत। या 4थ्या अध्यायाला ज्ञानयोग कर्म ब्रह्मार्पण योग सुद्धा म्हटले जाते। परमात्म्याच्या अवताराचे रहस्य वर्णन म्हणून अवतार योग किंवा विविध यज्ञांचे प्रतिपादन केले म्हणून यज्ञ रहस्य योग अशा प्रकारे अनेक नामे असलेला हा ज्ञान योग परंपरेपासून अनादी आहे। ही गोष्ट भगवान श्रीकृष्णाने अध्यायाच्या सुरुवातीलाच वर्णन केली आहे। हरि ओम तत्सत।